पॉस मशीनवर ठसे उमटेनात आणि KYC नसल्याने रेशन धान्य मिळेना। KYCसाठी 15 मार्चपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे। रेशन धान्य घेण्यासाठी शासनानं KYC बंधनकारक केलं असून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात आतापर्यंत 80% KYC पूर्ण झाली आहे। उर्वरित 20%साठी 10 ते 15% लाभार्थी वृद्ध आणि लहान मुलांचे पॉस मशीनवर ठसे उमटेनात, त्यामुळं त्यांची KYC करून घेताना अडचणी येत असल्याची माहिती रेशन दुकानदारांनी दिली। एकीकडं KYC नसल्यानं रेशन धान्य मिळणार नाही असं दुकानदार सांगत आहेत, तर दुसरीकडं तांत्रिक अडचणी येत असल्यानं वृद्ध आणि लहान मुलांचे KYC पूर्ण होईनात। KYC पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांची माहिती पुरवठा विभाग शासनाकडे सादर करणार आहे। गेल्या 2 महिन्यांपासून रेशन दुकानदार KYCसाठी प्रयत्न करत आहेत। रात्री उशिरापर्यंत दुकानं सुरू ठेवून KYC करून घेत आहेत। काही दिवस पॉस मशीनवर माहिती अपडेट होत नसल्यानं KYC प्रक्रिया खूप मंदगतीनं सुरू होती। सुरुवातीला 15 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली होती। 15 फेब्रुवारीपर्यंत केवळ 70% KYC पूर्ण झाल्या होत्या। दुसऱ्या टप्प्यात KYCसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। आता ही मुदतवाढ 15 मार्चपर्यंत करण्यात आल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली। उर्वरित 20% KYC पूर्ण करण्यासाठी शासनानं मेरा KYC ॲपची निर्मिती केली आहे। आता शिधापत्रिका धारकांना घरबसल्या KYCची प्रक्रिया पूर्ण करून घेता येईल। ॲपवर फेस रीडिंगची सोय आहे, त्यामुळं KYC प्रक्रिया सोपी झाली आहे। KYCसाठी शासनानं पब्लिक ॲप लॉन्च केला आहे, याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दुकानदारांनी दिली।